गुड मॉर्निंग। आज के इस वीडियो क्लास में हम आपके तृतीय भाषा हिंदी पाठ्य पुस्तक में से और एक नया कविता आरंभ करने जा रहे हैं। कविता का नाम है पर्यावरण बचाओ और कवि का नाम डॉक्टर परशुराम शुक्ला। हाँ, ठीक है। तो डॉक्टर परशुराम शुक्ला जी इस कविता द्वारा पर्यावरण के बारे में बहुत सारे समस्याओं को पाठकों के सामने उजागर किया है। आजकल हमारे आसपास का वातावरण प्रदूषित हो गया है। हम सबका यह कर्तव्य बनता है कि हम लोग अपने जीवन में पर्यावरण की रक्षा करनी चाहिए। पानी हवा को शुद्ध रखने की कोशिश हम सदैव करेंगे। यदि हवा पानी शुद्ध रहेंगे तो मिट्टी भी सुगंधित रहेगी, तो सबके लिए यह पर्यावरण हितकारी रहेगा। ನೋಡಿ ಮಕ್ಕಳೇ, ಇಂದಿನ ವಿಡಿಯೋ ತರಗತಿಯಲ್ಲಿ ತಮ್ಮ ಹಿಂದಿ ಪಾಠ್ಯ ಪುಸ್ತಕದ ಮತ್ತೊಂದು ಕವಿತೆ ಪರ್ಯಾವರಣ ಬಚಾವೋ ಅನ್ನೋ ಕವಿತೆಯನ್ನು ನಾವಿಲ್ಲಿ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಕವಿತೆಯ ಕವಿ ಡಾಕ್ಟರ್ ಪರಶುರಾಮ್ ಶುಕ್ಲಾ ಅವರು. ಡಾಕ್ಟರ್ ಪರಶುರಾಮ್ ಶುಕ್ಲಾ ಅವರು ನಮ್ಮ ಪರಿಸರದ ಮಹತ್ವವನ್ನು ಈ ಕವಿತೆಯ ಮುಖಾಂತರ ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ತಿಳಿಸ್ಕೊಡ್ತಿದ್ದಾರೆ. ಪರಿಸರವಿಲ್ಲದೆ ಮಾನವನ ಜೀವನ ಅಸಂಭವ. ಶುದ್ಧ ಪರಿಸರ ಜೀವ ಜಗತ್ತಿಗೆ ತುಂಬ ಅವಶ್ಯಕವಾಗಿ ಬೇಕಾಗಿರುವಂತಹದ್ದು. ಈಗ ಜಲ, ಗಾಳಿ ಮತ್ತು ಶಬ್ದ ಮಾಲಿನ್ಯ ತುಂಬಾ ಹೆಚ್ಚಾಗ್ತಾ ಇದೆ. ಈ ಕಾರಣದಿಂದ ಪರಿಸರದ ಸಮತೋಲನ ಕೆಡ್ತಾ ಇದೆ. ಆದ್ದರಿಂದ ಕವಿ ಈ ಕವಿತೆಯ ಮುಖಾಂತರ ನಮ್ಮನ್ನು ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಎಚ್ಚರಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರೂ ಈ ಪರಿಸರವನ್ನು ರಕ್ಷಣೆ ಮಾಡಬೇಕು. ಪರಿಸರ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡಬೇಕಾಗಿರುವಂತಹದ್ದು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರ ಮುಖ್ಯ ಕರ್ತವ್ಯವಾಗಿದೆ ಅಂತ ಕವಿ ಈ ಕವಿತೆಯ ಮುಖಾಂತರ ನಮ್ಮೆಲ್ಲರೂ ಎಚ್ಚರಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ठीक है, अब हम देखेंगे कवि परिचय. कवि डॉक्टर परशुराम शुक्ला. डॉक्टर परशुराम शुक्ला जी का जन्म 6 जून 1947 को उत्तर प्रदेश के कानपुर में हुआ था. आप प्रसिद्ध बाल साहित्यकार हैं. भारतीय वन्य जीव कृति पर आपको पुरस्कार प्राप्त हुआ है. इसके अलावा समाज कल्याण मंत्रालय, पर्यावरण एवं वन मंत्रालय, भारत सरकार, नई दिल्ली से आपको सम्मानित किया गया है. हिंदी अकादमी हैदराबाद सहित अनेक संस्थाओं द्वारा आप पुरस्कृत है. ನೋಡಿ ಮಕ್ಕಳೇ, ಇಲ್ಲಿ ಕವಿ ಪರಿಚಯ. ಕವಿ ಡಾಕ್ಟರ್ ಪರಶುರಾಮ್ ಶುಕ್ಲಾ ಅವರು 6ನೇ ಜೂನ್ 1947 ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶದ ಕಾನ್ಪುರದಲ್ಲಿ ಹುಟ್ಟುತ್ತಾರೆ. ಇವರು ಒಬ್ಬ ಬಾಲ ಸಾಹಿತ್ಯಕಾರರು. ಇವರ ಪ್ರಸಿದ್ಧ ಕೃತಿ ಭಾರತೀಯ ವನ್ಯಜೀವಿ. ಈ ಕೃತಿಗೆ ಬಹುಮಾನ ಬಂದಿದೆ. इसके अलावा ಇದರ ಹೊರತಾಗಿ समाज कल्याण मंत्रालय, समाज कल्याण सचिवालय, पर्यावरण एवं वन मंत्रालय, ಪರಿಸರ ಮತ್ತು ಅರಣ್ಯ ಸಚಿವಾಲಯ, ಭಾರತ ಸರ್ಕಾರ, ಹೊಸ ದಿಲ್ಲಿ ಮುಖಾಂತರ ಇವರು सम्मानितरागिದ್ದಾರೆ. हिंदी अकादमी हैदराबाद सहित अनेक संस्थाओं द्वारा पुरस्कृत है. ಹೈದರಾಬಾದದ ಹಿಂದಿ ಅಕಾಡೆಮಿಯ ಜೊತೆಗೆ ಹಲವಾರು ಸಂಘ ಸಂಸ್ಥೆಗಳ ಮುಖಾಂತರ ಇವರಿಗೆ ಗೌರವ ಸಲ್ಲಿಕೆಯಾಗಿದೆ. ठीक है बच्चों, अब हम देखेंगे पर्यावरण बचाओ. तो सबसे पहले हम ये देखेंगे इस कविता का आशय क्या है. परिसर के बिना मानव का जीवन असंभव है. शुद्ध पर्यावरण जीव जगत के लिए आवश्यक है. आजकल जल, वायु और ध्वनि का प्रदूषण निरंतर बढ़ते जाने के कारण परिसर का संतुलन बिगड़ रहा है. इसलिए पर्यावरण की रक्षा करना सबका आद्य कर्तव्य है. प्रस्तुत कविता में शुक्ला जी ने इस ज्वलंत समस्या की ओर हमारा ध्यान आकर्षित किया है. ನೋಡಿ ಮಕ್ಕಳೇ, ಇಲ್ಲಿ ಈ ಪಾಠದ ಮುಖ್ಯ ಆಶಯ ಅಂದರೆ ಕೇಂದ್ರ ಬಿಂದು ಏನು ಅಂತ, ಪರಿಸರಕ್ಕೆ ಬಿನಾ ಮಾನವ ಕಾ ಜೀವನ ಅಸಂಭವ ಹೈ. ಪರಿಸರದ ಹೊರತಾಗಿ ಮನುಷ್ಯನ ಜೀವನ ಅಸಂಭವವಾಗಿರುವಂತಹದ್ದು. ನಾವು ಬದುಕಬೇಕಾದ್ರೆ ಮುಖ್ಯವಾಗಿ ನಮಗೆ ಪರಿಸರ ಬೇಕೇ ಬೇಕು ಅಂತ. शुद्ध वातावरण यानी शुद्ध पर्यावरण जीव जगत के लिए आवश्यक है. शुद्ध वातावरण, ಶುದ್ಧ ಗಾಳಿ ಬೆಳಕು ನಮ್ಮ ಜೀವ ಜಗತ್ತಿಗೆ ಮುಖ್ಯವಾಗಿ ಬೇಕಾಗಿರುವಂತಹದ್ದು. आजकल इत्तीचेगे जल, वायु और ध्वनि का प्रदूषण निरंतर बढ़ते जाने के कारण परिसर का संतुलन बिगड़ रहा है. ಇತ್ತೀಚೆಗೆ ಜಲ, ಗಾಳಿ ಮತ್ತು ಧ್ವನಿ
ನಿರಂತರವಾಗಿ ಪ್ರದೂಷಿತವಾಗ್ತಾ ಇರೋದ್ರಿಂದ ಪರಿಸರದ ಸಮತೋಲನ ಹಾಳಾಗ್ತಾ ಇದೆ. इसलिए पर्यावरण की रक्षा करना सबका आद्य कर्तव्य है. ಆದ್ದರಿಂದ ಈ ಪರಿಸರವನ್ನು ರಕ್ಷಣೆ ಮಾಡುವಂತಹದ್ದು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರ ಮುಖ್ಯ ಕರ್ತವ್ಯ ಆಗಿದೆ. प्रस्तुत कविता में ಈ ಕವಿತೆಯಲ್ಲಿ शुक्ला जी ने इस ज्वलंत समस्या की ओर हमारा ध्यान आकर्षित किया है. ಈ ಕವಿತೆಯಲ್ಲಿ ಕವಿ ಶುಕ್ಲ ಅವರು ಈ ಜ್ವಲಂತ ಸಮಸ್ಯೆಗಳ ಕಡೆಗೆ ನಮ್ಮ ಗಮನವನ್ನು ಸೆಳೀತಾರೆ ಅಂತ. ओके, हाँ ठीक है बच्चों, अब हम देखेंगे कविता. तो मैं कविता का आदर्श वाचन करूँगा, तो बाद में इसका सारांश हम देखेंगे, कठिन शब्दार्थ क्या क्या है सब हम देखेंगे. आज समय की मांग यही है, पर्यावरण बचाओ. आज समय की मांग यही है, पर्यावरण बचाओ. तब तक जीव है जगत में, जब तक जग में पानी. जब तक वायु शुद्ध रहती है, सौंधी मिट्टी रानी. तब तक मानव का जीवन है, यह सबको समझाओ. और एक बार देख लीजिए बच्चों, आज समय की मांग यही है, पर्यावरण बचाओ. तब तक जीव है जगत में, जब तक जग में पानी. जब तक वायु शुद्ध रहती है, सौंधी मिट्टी की रानी. तब तक मानव का जीवन है, यह सबको समझाओ. हाँ देखिए बच्चों, आज समय की मांग यही है. ಇಂದು ಸಮಯ ನಮ್ಮನ್ನ ಕಾಲ ನಮ್ಮನ್ನ ಇದೇ ಕೇಳ್ತಾ ಇದೆ, ಪರ್ಯಾವರಣ ಬಚಾವೋ. ಈ ಸಮಯ ನಾವು ಪರಿಸರವನ್ನು ರಕ್ಷಣೆ ಮಾಡಬೇಕಾಗಿರುವಂತಹದ್ದು ತುಂಬಾನೇ ಮುಖ್ಯವಾಗಿದೆ. ತಬ್ ತಕ್ ಜೀವ ಹೈ ಜಗತ್ ಮೇ, ಜಬ್ ತಕ್ ಜಗ್ ಮೇ ಪಾನಿ. ಎಲ್ಲಿಯವರೆಗೆ ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ಜೀವ ಇರುತ್ತೆ ಅಲ್ಲಿಯವರೆಗೆ ನೀರಿರುತ್ತೆ. ಜಬ್ ತಕ್ ವಾಯು ಶುದ್ಧ ರಹತಿ ಹೈ, ಸೋಂಧಿ ಮಿಠಿ ರಾಣಿ. ಎಲ್ಲಿಯವರೆಗೆ ವಾಯು ಈ ಪರಿಸರ ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿರುತ್ತೆ ಅಲ್ಲಿಯವರೆಗೆ ನಮ್ಮ ಮಣ್ಣು ಸುಗಂಧಿತವಾಗಿರುತ್ತೆ. ತಬ್ ತಕ್ ಮಾನವ್ ಕಾ ಜೀವನ್ ಹೈ, ಯಹ ಸಬ್ಕೋ ಸಮಜಾವೋ. ತಬ್ ಎಲ್ಲಿಯವರೆಗೆ ಮನುಷ್ಯನ ಜೀವನ ಅನ್ನೋದಿದೆ ಅಲ್ಲಿಯವರೆಗೆ ಈ ಸಂದೇಶವನ್ನು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೂ ನಾವು ತಲುಪಿಸ್ತಾನೆ ಇರಬೇಕು. ಹಾಂ ನೋಡಿ ಮಕ್ಕಳೇ, ಇಲ್ಲಿ ಕವಿ ಈ ಸಾಲುಗಳ ಮುಖಾಂತರ ಈ ಸಂದೇಶವನ್ನು ನಮಗೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಪರಿಸರವಿಲ್ಲದೆ ಮನುಷ್ಯನ ಜೀವನ ಅಸಂಭವ. ಶುದ್ಧ ಪರಿಸರ ಜೀವ ಜಗತ್ತಿಗೆ ತುಂಬ ಮುಖ್ಯವಾಗಿ ಬೇಕಾಗಿರುವಂತಹದ್ದು. ಈಗ ಜಲ, ಗಾಳಿ ಮತ್ತು ಶಬ್ದ ಮಲಿನತೆ ಹೆಚ್ಚಾಗ್ತಾ ಇದೆ. ಈ ಕಾರಣದಿಂದಾಗಿ ಪರಿಸರ ಸಮತೋಲನವನ್ನು ಕಳೆದುಕೊಳ್ತಾ ಇದೆ. ಆದ್ದರಿಂದ ಕವಿ ಶುಕ್ಲಾ ಅವರು ನಮ್ಮ ಎಲ್ಲರನ್ನೂ ಎಚ್ಚರಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ನಾವು ಪರಿಸರವನ್ನು ರಕ್ಷಣೆ ಮಾಡಲೇಬೇಕು ಅಂತ. आगे देखिए बच्चों, सेकंड स्टैंजा. ध्वनि, मिट्टी, जलवायु आदि जीव जगत के मित्र सभी, इनकी रक्षा करना अब कर्तव्य हमारा. शोर और मिट्टी का संकट दूर करेंगे सारा. ध्वनि, मिट्टी, जलवायु आदि जीव जगत के मित्र सभी, इनकी रक्षा करना अब कर्तव्य हमारा. शोर मिट्टी का संकट दूर करेंगे सारा. इन पंक्तियों द्वारा कवि अपने विचार इस प्रकार व्यक्त करते हैं. प्रदूषण में 3 प्रकार होते हैं, जल, वायु और ध्वनि. यह हमारे जीवन में बहुत महत्वपूर्ण है. इनकी रक्षा करना हमारा प्रथम कर्तव्य होनी चाहिए. ध्वनि, शोर और मिट्टी का प्रदूषण मगर हम दूर नहीं करेंगे तो हमारा जीवन बहुत संकट में पड़ जाता है. यहाँ पर देख लीजिए बच्चों, ध्वनि, मिट्टी, जलवायु आदि जीव जगत के मित्र सभी. ध्वनि, मिट्टी और जलवायु. जलवायु मतलब यानी वातावरण यानी हवा. आदि जीव जगत के मित्र सभी, ये सब हमारे लिए मित्र जैसे है. इनकी रक्षा करना हमारा जो पहला कर्तव्य हमारा है. शोर और मिट्टी का संकट दूर करेंगे हम. जो मिट्टी का संकट यानी वातावरण को हम, पर्यावरण को हम बचाएंगे, इसका संकट हम दूर करेंगे. ನೋಡಿ ಮಕ್ಕಳೇ, ಇಲ್ಲಿ ಕವಿ
ಈ ಸಾಲುಗಳ ಮುಖಾಂತರ ನಮಗೆ ಈ ಸಂದೇಶ ಕೊಡ್ತಾರೆ. ಶುದ್ಧ ಮಣ್ಣು, ನೀರು ಮತ್ತು ಗಾಳಿ ಜೀವ ಜಗತ್ತಿನ ಮಿತ್ರರಿದ್ದ ಹಾಗೆ. ಇವುಗಳ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡುವಂತಹದ್ದು ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಆದ್ಯ ಕರ್ತವ್ಯ. ಶಬ್ದ ಮಾಲಿನ್ಯ, ನೆಲದ ಮಾಲಿನ್ಯವನ್ನು ನಾವೆಲ್ಲ दूर ಮಾಡೋಣ. आगे देखिए बच्चों, एक वृक्ष यदि कट जाए तो 11 वृक्ष लगाओ. एक वृक्ष हम नित रोपेंगे, आज शपथ यह खाओ, आज समय की मांग यही है, पर्यावरण बचाओ. एक वृक्ष यदि कट जाए तो 11 वृक्ष लगाओ. एक वृक्ष हम नित रोपेंगे, आज शपथ यह खाओ, आज समय की मांग यही है, पर्यावरण बचाओ. हाँ देखिए बच्चों, यहाँ पर कवि अपना विचार इस प्रकार व्यक्त करते हैं. एक वृक्ष यदि कट जाए तो, ಒಂದು ವೃಕ್ಷವನ್ನು ನಾವೇನಾದರೂ ಕತ್ತರಿಸಿದರೆ, ಒಂದು ಮರವನ್ನು ಕತ್ತರಿಸಿದರೆ 11 ವೃಕ್ಷ ಲಗಾವೋ, 11 ಮರಗಳನ್ನು ನೆಡಬೇಕು. ಲಗಾವೋ. एक वृक्ष हम नित रोपेंगे, आज शपथ यह खाओ, ಪ್ರತಿದಿನ ನಾವು ಒಂದು ಮರವನ್ನು ನೆಡ್ತೀವಿ ಅಂತ ನಾವು ಶಪಥ ಮಾಡೋಣ. ಆ ಸಮಯಕ್ಕೆ ಮಾಂಗ್ ಯಹಿ ಹೈ, ಪರ್ಯಾವರಣ ಬಚಾವೋ. ಇಂದು ಸಮಯ ಇನಿ ಕಾಲ ನಮ್ಮನ್ನು ಇದೇ ಕೇಳ್ತಾ ಇದೆ, ಪರಿಸರವನ್ನು ರಕ್ಷಣೆ ಮಾಡಿ ಅಂತ. ठीक है बच्चों, तो इसके साथ ये पाठ, यही कविता यहाँ पर समाप्त होती है. और एक वीडियो क्लास में इससे संबंधित क्या क्या प्रश्नोत्तर है और ग्रामर पॉइंट्स क्या है, हर एक विषय के बारे में हम लोग चर्चा करेंगे. धन्यवाद.